15 ऑगस्ट भाषण शहीद भगतसिंह यांच्याविषयी। सर्व आदरणीय शिक्षक, पालक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज 15 ऑगस्ट आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस, ज्या दिवशी आपल्या भारत मातेला ब्रिटिश सत्तेच्या जाचातून मुक्त मिळाली। या स्वातंत्र्याच्या यज्ञात अनेक थोर देशभक्तांनी आपले प्राण अर्पण केले। त्यात एक झळहळतं नाव म्हणजे शहीद भगतसिंह। हा एक उच्चारला तरी आपल्या मनात धगधगणारा क्रांतीचा ज्वाला पेटतो। केवळ 23व्या वर्षी आपल्या देशासाठी फाशीला सामोरे जाणारा हा युवक आजही लाखो तरुणांसाठी प्रेरणास्रोत आहे, ज्यांनी जरी बंदुका घेतल्या तरी त्यांचा उद्देश हिंसा नव्हता। त्यांचा उद्देश होता इंग्रज सरकारला हादरवणं आणि जनतेला जाग करणं। त्यांनी असेही सांगितले होते, क्रांती म्हणजे हिंसा नव्हे तर अन्यायाविरुद्ध आवाज आहे। पालांच्या विचारांचा वारसा घेत भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या तिघांनी हसत हसत फाशी स्वीकारली। 1931 मध्ये भगतसिंहांना फाशी देण्यात आली, पण त्यांचे विचार आजही जिवंत आहेत। ते फक्त क्रांतिकारक नव्हते, ते एक विचारवंत होते। त्यांनी समाजातील अन्याय, विषमता, धर्मांधता या विरोधातही आवाज उठवला। म्हणून आजच्याच दिवशी भगतसिंहांसारख्या वीरांना वंदन करणे, त्यांचे विचार आचरणात आणणे हेच त्यांना खरी श्रद्धांजली ठरते। पुढे बोलून माझ्या भाषणाला पूर्णविराम देते। जय हिंद, जय भारत,